जवळपास 3.5 तासापासून या संविधान परिषदेमध्ये आपण संविधान प्रेमी लोक उपस्थित आहात. तर आपली जास्त वेळ घेणार नाही, कारण की 3.5 तास हा खूप वेळ झालेला आहे आणि 3.5 तासामध्ये आपण विविध वक्त्यांचे संविधानावर भाष्य आपण ऐकलेले आहे. तर आपण इथून केव्हा सुटका होते याची वाट बघत आहे. तर 10 मिनिटात आटोपत घेतो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एकमेवाद्वितीय राजे सम्राट अशोक, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माता ज्योतिबा, माता रमाई यांना अभिवादन करतो. या परिषदेमध्ये आवर्जून उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक संविधान प्रेमी बंधू आणि भगिनींनो, या संविधान परिषदेमध्ये आताच नुकते बोलून गेलेले डॉक्टर शेंडे साहेब, त्याचबरोबर बलावी साहेब, या परिषदेची रणरागिणी वाघीण ॲडव्होकेट स्मिताताई आणि ॲडव्होकेट नारनवर सर. खरं पाहिलं तर भागवतजी लांडगे यांचा 73वा वाढदिवस हा वाढदिवस कुठे बैठकीमध्ये कुठल्या रेस्टॉरंटमध्ये व्हायला हवं होतं. म्हणजे नेमकं हीच प्रथा वाढदिवसानिमित्त असते. म्हणजे वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी ही जे संविधान परिषद घडवून आणली त्याबद्दल मी भागवतजी लांडगे यांचे अभिनंदन करतो. म्हणजे वाढदिवस हा कशा प्रकारे साजरा करायचा याचे मूर्तिमंत एक उदाहरण, जिवंत उदाहरण म्हणजे आजची संविधान परिषद. 1968 साली रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या माध्यमाने नागपूर शहरामध्ये अभूतपूर्व असा एक मोर्चा निघालेला होता. म्हणजे आजपासून 60 वर्षापूर्वी या परिषदेमध्ये त्या मोर्चातील कार्यकर्ते, विद्यार्थी नेते, विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित आहेत. सांगण्यामागील उद्देश असा की आज आपला विद्यार्थी बारसेनगर पाटकवलीच्या भाषेमध्ये, आमच्या बारसेनगर पाटकवलीच्या भाषेमध्ये हा आजच्या विद्यार्थी हा म्हणजे निष्क्रिय झालेला आहे, आयता झालेला आहे. आयता हा शब्द याकरता वापरतो की सर्व सुख सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. त्या काळामध्ये 40 वर्ष, 50 वर्ष, 60 वर्षापूर्वी हा विद्यार्थी नेता, विद्यार्थी कार्यकर्ता यांनी समाजाला दिशानिर्देशनाचे काम केले आहे. डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला विद्यार्थी, अभिप्रेत असलेला समाज घडवण्याचे कार्य त्या काळामध्ये रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशनच्या नावाने ती संघटना विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये चालत होती. ओम प्रकाश नेता नावाच्या विद्यार्थी नेत्याच्या अलीगड युनिव्हर्सिटीमध्ये प्रिन्सिपलच्या टेबलवर खून करण्यात आलेला होता, हत्या करण्यात आलेली होती. त्यावेळेसच्या पडसाद नागपूरमध्ये विद्यार्थी नेत्यांनी दखल घेतली. प्राध्यापक पृथ्वीराज बनसोड, डॉक्टर भाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वामुळे अभूतपूर्व असा विद्यार्थ्यांच्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये नेण्यात आलेला होता. त्याची दखल याकरता मी या प्रसंगी घेण्यात येत आहोत की त्यावेळेसच्या सुजाण विद्यार्थी आज सुजाण विद्यार्थी दिसत नाही. म्हणजे कुठेतरी हा विद्यार्थी भरकटलेला दिसत आहे, या तरुण भरकटलेला दिसत आहे. म्हणून ही संविधान परिषद एका तरुण नेत्यांनी घडवून आणलेली आहे. भागवत लांडगे यांना तरुण नेता याकरता म्हणतो की ही परिषद घडवण्याचे मुख्य काम हा विद्यार्थ्यांनी, तरुणांनी घ्यायला पाहिजे होता. म्हणजे 73व्या वर्षीही तरुणाला लाजवेल असे कार्य भागवत लांडगे करतात. त्यांच्या मी या प्रसंगी अभिनंदन करतो. विद्येविना मती केली, मतीविना नीती केली, नीतीविना गती केली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, एवढे अनर्थ एका अविद्येने. महात्मा ज्योतिबा फुले यांचे हे घोषवाक्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अंगीकारलं की विद्या नसल्यामुळे मती जाते, गती जाते, वित्ते जाते आणि सर्वनाश होतो. वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये आधी ब्राह्मण, मग क्षत्रिय, मग आधी ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि नंतर SC, ST, OBC, मायनॉरिटी असा 85% शूद्र.
म्हणजे या तिन्ही 15% वर्गांच्या हाताखाली हा 85 वर्ग लाचार गुलाम बहिष्कृत होता. त्या लाचार गुलाम बहिष्कृत वर्गाला न्याय देण्याचे कार्य 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जे संविधान बाहेर केलं आणि 26 जानेवारी 1950 रोजी जो संविधान अंमलबजावणी झाली, हा गुलाम वर्गाला माणसामध्ये आणण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षणाचे अधिकार नाकारण्यात आलेले होते. महात्मा फुलेंनी विद्येविना मती केली जी आपल्याला म्हण दिली, तर बाबासाहेबांनी शिक्षणाचे अधिकार संविधानाच्या माध्यमाने सर्व जातीयांना, सर्व धर्मांना, सर्व स्तरांना कोणताही भेदभाव न करता दिले. त्याचबरोबर वित्ताचे अधिकार नाकारण्यात आलेले होते, धनसंपत्तीचे अधिकार नाकारण्यात आलेले होते. बाबासाहेबांनी धनसंपत्ती ठेवण्याचे अधिकार या संविधानाच्या मार्गाने दिले. म्हणजे आपण रोजगार करू शकतो, व्यवसाय करू शकतो, IAS, कलेक्टर, ऑफिसर, कोणताही शासकीय प्रशासकीय यंत्रणेमध्ये जाऊन आपण अर्थार्जन करू शकतो, म्हणजे सॅलरीच्या माध्यमातून. त्याचबरोबर सर्वात मोठा त्यांनी जो अधिकार दिला म्हणजे 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू, मताचे अधिकार. त्या काळामध्ये शिक्षणाचे अधिकार नाकारण्यात आलेले होते, संपत्तीचे अधिकार नाकारण्यात आले होते आणि शस्त्राचे अधिकार नाकारण्यात आले होते. शस्त्र नसल्यामुळे आपण कोणते राज्य होऊ शकत नाही, कोणता गड जिंकू शकत नाही किंवा आपण राज्य कारभार करू शकत नाही. पण बाबासाहेबांनी मताच्या अधिकाराच्या माध्यमाने आपल्याला राज्य कारभार कसं करता येतं ते आपण दाखवून दिलं. 2007 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये, त्यापूर्वी 1993 1994 मध्ये ती घटना 6 महिन्यानंतर घडलेली होती. पण 2007 मध्ये ज्या समाजाचे चपला जुते घराच्या आतमध्ये जाऊ शकत होते, पण त्या समाजाच्या माणूस, त्या समाजाची स्त्री घराच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही, अशा एक चर्मकार समाजाच्या बाईला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाने उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री बनवलेला आहे. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाची महिमा. जो समाज घरामध्ये प्रवेश करू शकत नाही तो त्या उत्तर प्रदेशचा राजा झाला. हे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानाची ही देण आहे. बंधूंनो, बाबासाहेबांचा संविधान हा फक्त आणि फक्त मानवाच्या उत्थानाकरता, कल्याणाकरता, विकासाकरता, कोणताही जात नाही, धर्म नाही, भेद नाही, वंश नाही, वर्ण नाही, भाषा नाही, राज्य नाही, कोणताही भेदभाव नाही केला. बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त मानवाला सर्वोच्च स्थान दिले. मानवाला सर्वोच्च स्थान दिले म्हणजे राष्ट्रपती सर्वोच्च नाही, तर या देशाचे पंतप्रधान सर्वोच्च नाही, म्हणजे या भारताच्या स्त्री असो की पुरुष असो याला सर्वोच्च स्थान दिलेलं आहे. म्हणजे भारताच्या कोणताही नागरिक देशाचा न्यायाधीश बनू शकतो, देशाचा पंतप्रधान बनू शकतो, देशाचा राष्ट्रपती बनू शकतो. एवढी किमया भारताच्या संविधानामध्ये आहे. ज्या समाजाला न्यायाचे अधिकार नाकारण्यात आलेले होते, ज्या समाजावर अन्याय होत होता, ज्या समाजावर अन्याय होत होता, न्यायाचे अधिकार नाकारण्यात येत होते, त्या समाजाच्या व्यक्तीला बाबासाहेबांच्या संविधानाने न्यायाधीश पदावर बसवलेले आहे. आणि येणारा न्यायाधीश हा भारतीय घटनेच्या माध्यमाने हा आंबेडकरी समाजाचा न्यायाधीश म्हणजे भूषण गवई सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनणार आहे. म्हणजे एवढी मोठी किमया, ज्या समाजावर अन्याय होत होता, म्हणजे अन्यायाची वाचा फोडू शकत नव्हता, त्याला न्याय तर खूप दूर, पण त्या समाजाचा एक व्यक्ती हा न्यायाधीश बनू शकते. हे बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला दाखवून दिलेले आहे. आज या कार्यक्रमाप्रसंगी लांडगे साहेबांनी रिफ्रेशमेंटची व्यवस्था केलेली आहे, पण 3 तासापासून रिफ्रेशमेंट कोणाला मिळालेली नाही. तर तशी भारतीय संविधानाची अवस्था. भारतीय संविधानामध्ये सर्वांच्या कल्याणाकरता, रिफ्रेशमेंट करता, मानव मुक्ती करता, पण त्याची अंमलबजावणी जेव्हापर्यंत होणार नाही तर भारतीय संविधान दुष्कामी करणार. थोड्या वेळात होईल रिफ्रेशमेंट. तर म्हणण्याचं तात्पर्य असं आहे कि संविधान कितना भी अच्छा क्यों नहीं हो और उसका यूज, उसका वापर, उसकी अंमलबजावणी नहीं होगी तो संविधान किसी काम का नहीं है. गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, नंतर तो बंद. आज या गुलाम वर्गाने
आपल्याला होणाऱ्या अन्याय अत्याचाराची जाणीव झाली म्हणून हा समाजाने बंद केलेला आहे। भारतामध्ये शेती मुबलक प्रमाणात होत आहे, त्या शेतीच्या नायनाट नाहीसा करणं आपल्याला गरजेचं आहे। भारतामध्ये अफूची शेती जास्त होत आहे, अफीम माहिती आहे, भारतामध्ये अफूची शेती जास्त होत आहे, अफीमची शेती, आणि ती अफीमची शेती मागील 1 महिन्यापासून प्रयागमध्ये होत आहे, म्हणजे धर्माची शेती। जेव्हापर्यंत ही धर्माची शेती भारतातून नाहीनाट होत नाही, नाहीशी होत नाही, तेव्हापर्यंत भारताच्या सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही, भारताच्या कल्याण होऊ शकत नाही। तर ही अफूची शेतीच्या नायनाट करणं संविधान प्रेमी संविधाननिष्ठ लोकांच्या कर्तव्य आहे। कारण की या धर्मामध्ये गुरफटलेला जो समाज आहे SC ST OBC, फक्त SC ST OBC अप्पर कास्ट वर्ग आहे, या SC ST OBCच्या मध्ये अफूची शेती करतात, धर्माची शेती करतात, आणि ही धर्माच्या शेतीच्या नायनाट होणं खूप गरजेचे आहे। मागील 1 महिन्यापासून धर्माची शेती होत आहे। बंधूंनो, या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला काय दिले, मान्यवर वक्त्यांनी सांगितलेले आहे। सर्वात मोठा अधिकार जो मताचे अधिकार दिलेला आहे, त्या मताच्या अधिकारामधून आपण आपला राजा निर्माण करू शकतो। ही ताकद बाबासाहेबांच्या संविधानाने आपल्याला दिली आहे, त्याचा वापर आपण करू शकत नाही, शोकांतिक आहे। या संविधान परिषदेच्या माध्यमानं फक्त आणि फक्त हा जर मंत्र आपण जर आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये, डोक्यामध्ये रुजवला की हम इस देश की शासन करती जमात बन सकते। डॉक्टर बाबासाहेबांनी हा मंत्र दिलेला आपण विसरून गेलेला। शिका, संघर्ष वा संघर्ष केला, या मंत्राचा वापर करतो। गुलामाला गुलामीची जाणून करून द्या, तो बंड करून दे, या मंत्राचा आपण वापर करतो। पण ज्या आणि देशाची शासन करती जमात बना, हा मंत्र आपण विसरलेला। आज 1978 पासून ते 1994 पर्यंत 16 वर्ष नामांतरासाठी आपण संघर्ष केलेला आहे। आपण संघर्ष करणारी जमात आहोत, आंदोलन करणारी जमात आहोत। 16 काय 60 वर्ष करू, डॉक्टर बाबासाहेबांकरता 16 काय 60 वर्षापर्यंत करू। पण डॉक्टर बाबासाहेबांच्या मंत्री आहे की ज्या आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहा की देशाची शासन करती जमात बनायची, त्यावर कोणी इम्प्लिमेंट नाही करत, त्यावर कोणी अंमलबजावणी नाही करत, त्यावर कोणी कार्य नाही करत, त्यावर कोणी विचार नाही करत। आज आंदोलन महाबोधी बोधगयासाठी होत आहे। तरुणपणामध्ये भंते सुरेश ससाईंनी आंदोलन सुरू केलं, आता 80 वर्षापेक्षा जास्त झालेले आहे। आंदोलनाला माझा विरोध नाही, पण हे आंदोलन केव्हापर्यंत आंबेडकरी समाजाने करायचं? नारा पार करता आंदोलन होत आहे, दीक्षाभूमी करता आंदोलन होत आहे, हे आंदोलन केव्हापर्यंत करायचं? किती पिढ्या नाहीशी करायची? आंदोलन हा आपल्या रक्तामध्ये आहे, आंदोलन केलाच पाहिजे, संघर्ष केला पाहिजे। पण या देशाच्या राजा बनल्यावर आपल्याला कोणताही आंदोलन करण्याची गरज नाही। आज या प्रसंगी मला सम्राट अशोक नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून मला संबोधित केलेलं आहे। त्याच्यात थोडंसं उदाहरण देतो। मी एका छोट्याशा सोसायटीचा राजा आहे। लांडे साहेबांनी म्हटलं की तात्काळ 2 दिवसामध्ये लोन देतात, सर्वांच्या समस्या दूर करतात, ठेवीदाराच्या समस्या दूर करतात। म्हणजे एका छोट्याशा सोसायटीच्या राजा असल्यामुळे मी एवढे कार्य करू शकतो। तर भारताच्या पंतप्रधान आणि या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला अभिप्रेत असेल, तर तो या देशाच्या कल्याण करू शकतो आणि पुन्हा सम्राट अशोकचे राज्य या भारतामध्ये निर्माण होऊ शकतो। आपण वंशज येणाऱ्या समाजाचे वंशज, मागणारा समाज नाही, मागणारा समाज आपण नाही, ही आपण आपल्या हृदयामध्ये कोरलेलं पाहिजे। हम देने वाला समाज आहे, सम्राट अशोक के हम वंशज आहे। जेव्हापर्यंत आपण सम्राट अशोकचे वंशज आपण स्वतःला म्हणून घेणार नाही, तेव्हापर्यंत आपण या देशाचे राजा बनू शकत नाही। आणि येणारा काळ आपला आहे, संविधानाचा आहे। कित्येक हल्ले संविधानावर झाले असतील, पण लई मजबूत भीमाचा किल्ला ढासळणार नाही, कारण की भीमाचा किल्ला मजबूत आहे। मजबूत या करता आहे की असे संविधान परिषद, अशा संविधानाच्या माध्यमानं हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये, जिल्हा स्तरावर भांडणारे वकील वर्ग आहेत, कार्यकर्ते मंडळी आहेत, आणि इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम त्या
आंदोलनाची नेता स्मिताताई आहे. अशा रणरागिणी शूरवीर नेत्या जर आपल्या समाजामध्ये असेल तर आपल्या संविधानाच्या बालबाका होऊ शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधान परिषदेचा विषय एक 2 मिनिटात संपवतो. भारतीय संविधानाने स्वतंत्र भारताला काय दिले? या संविधान परिषदेला खिळवून ठेवण्याचे कार्य जर कोणत्या नेत्रीने शूरवीर मर्दानीने केले असेल तर ते स्मिताताईने केले. म्हणजे हे भारतीय संविधानाने लिहिलेलं आहे. ज्या स्त्रियांना लिहिण्या वाचण्याचे अधिकार तर खूप दूर. सती प्रथामध्ये नवरा मेला की तू सती जा, केश वपनकर, अशा भारतामध्ये मनुस्मृतीमध्ये प्रथा होत्या. स्त्री म्हणून त्यांचे कोणतेच अधिकार नव्हते. ते संपूर्ण विषमतावादी प्रथेला बाबासाहेबांनी मोडकळीस आणून समतावादी संविधान दिलं. आणि आज स्मिताताई सारख्या या शूरवीर नेत्री आज आपल्या समोर उभे आहेत. बाबासाहेबांचे संविधान दिलं. जर भारताच्या पंतप्रधान एक स्त्री होऊ शकते, महिला स्त्री इंदिरा गांधी झालेली, त्याचबरोबर राष्ट्रपती पाटीलताई झालेल्या आहेत. या देशाच्या राष्ट्रपती आता द्रौपदी मुर्मू आहे. भारतीय संविधानाची म्हणजे स्त्रियाही राजपाटामध्ये सहभागी होऊ शकतात. ढोल गवार शूद्र पशु नारी हे सब काळांचे अधिकार स्त्रियांच्या उल्लेख आलेला आहे. मनुस्मृतीमध्ये नोंद आहे की यांना कोणतेच अधिकार नाही, यांना आपण चांगले पिटाळून काढायचे आहे. पण हे भारतीय संविधानाच्या माध्यमाने समतावादी विचार, तथागत भगवान गौतम बुद्धाचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमाने दिलेले आहे. प्रत्येक स्त्री पुरुषांना कोणत्या जाती धर्माचे असो, कोणत्या वर्णाचे असो, कोणत्या वंशाचे असो, त्याला समानतेचे अधिकार आर्टिकल 14 मध्ये दिलेले आहे. इक्वेलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर सर्व समान, कायद्यासमक्ष सर्व समान. तो टाटा बिर्ला असो, अंबानी असो किंवा तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस असो किंवा गरीब असो, सर्वांना समानतेचे अधिकार आर्टिकल 14 ने दिलेले आहे. आता मध्यंतरी बोलता एक वक्त्याने अस्पृश्यतेबाबत बोलले. कॉन्स्टिट्यूशनच्या आर्टिकल 17 मध्ये अनटचेबिलिटी अस्पृश्यता. खरोखरच भारतामध्ये अस्पृश्यता नाहीशी झाली का? या भारताच्या राष्ट्रपती हिच्यासोबत जर अस्पृश्यता होत असेल, भारताची राष्ट्रपती महिला राष्ट्रपती सोबत अस्पृश्यता होत असेल तर तुमच्या माझ्या सामान्य नागरिकांचे काय हाल? म्हणजे रिफ्रेशमेंट आपल्यापर्यंत आलेला नाही, म्हणजे संविधानाची अंमलबजावणी झालेली नाही. लांडगे साहेबांनी रिफ्रेशमेंट आपल्याला दिलेलं नाही. हा सीधा माझ्या म्हणण्याचा तर्क आहे. म्हणजे तुमच्या रिफ्रेशमेंट मध्ये किती आलूपोळे कचोरी समोसे असतील आणि काजू कतली असेल ते आमच्या काही कामाचे नाही. तो रिफ्रेशमेंट जेव्हापर्यंत आमच्या पोटामध्ये येणार नाही, आम्हाला एनर्जी येणार नाही, आम्ही मॅरेथॉन मध्ये धावू शकणार नाही. तर तो रिफ्रेशमेंट भारतीय संविधानाने दिलेला आहे. त्या भारतीय संविधानाच्या रिफ्रेशमेंट तुमच्या आमच्यापर्यंत येईल तर हा भारत आणि इथले प्रत्येक धर्म, प्रत्येक जाती, प्रत्येक वर्गाच्या कल्याण होणार. तर एक आर्टिकल 17 जो तुमच्या समोर मी एवढा वाघासारखा बोलत आहे, तो राईट टू एक्सप्रेशन आर्टिकल 19 ने दिलेला आहे. नारनवरे साहेबांनी बुद्ध धम्म आणि संविधानाची सांगड घालून सांगितलेले आहे. संविधान म्हणजे बुद्ध धम्म, धम्म म्हणजे संविधान. हे आर्टिकल 19च्या प्रताप आहे नारनवरे साहेब, म्हणून एवढी डरकाळी बोलल्या तुम्ही. आणि आर्टिकल 19 राईट टू एक्सप्रेशन म्हणतो की आम्हाला आपले विचार अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे. विचार अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य आहे. म्हणून 2 तासाकरता ही परिषद लांडगे साहेबांना दिली होती. 4 ते 7 झाले आणि आता 8 कडे काटा जात आहे. तर ही भारतीय संविधानाची महत्ता आहे की आपल्याला विचार अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. 341 याबाबत भरपूर चर्चा आहे. शेड्यूल कास्टच्या 341 बद्दल भरपूर चर्चा झालेली आहे. त्यामध्ये वर्गीकरण होऊ शकत नाही. हे सुप्रीम कोर्ट त्यावर विचारही करू शकत नव्हता. पण सुमोटो स्वतःहून तो प्रकरण आपल्या हातात घेऊन त्यावर चर्चा केली. म्हणजे तिथे मांडणारा वर्ग कोण आहे? बाबासाहेबांचे विरोधी आहे.
बाबासाहेब कोणत्या जातीतून येतात? कारण की जात प्रथा केलेली नाही. दलित समाजातून येतात. दलित शब्द हा साहेबांनी बंदी घातला. हा, पण हा जो दलित शब्द आहे, दलित साहित्य संमेलन होतं, दलित परिषदही होता, दलित साहित्य की आहे, ह्या दलित शब्दावर जास्त न बोललेलं बरं. तर 341 वर चर्चा झाली. वर्गीकरण काय होऊ शकत नाही, कारण की ते दोन जातीमध्ये भेदभाव, वैमनस्य, दूषित वातावरण निर्माण करण्याकरिता त्यावर तो आदेश आलेला आहे. म्हणजे कुठेतरी दोन भाऊ आपसामध्ये बसून त्यांच्यामध्ये विष पेरण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. पण 341 पूर्वी आर्टिकल 340 आहे. 340 मध्ये बाबासाहेब बसत नाही, तुम्ही आम्ही बसत नाही, एससी बसत नाही, यामध्ये एसटी यात, ओबीसी यात, मायनॉरिटी आहे. 340 मध्ये अदर बॅकवर्ड क्लास, मागासवर्गीय बसतात. बाबासाहेब त्या समाजाचे प्रतिनिधित्व नव्हते 1950 पूर्वी. मग बाबासाहेबांनी का बरं 340 संविधानामध्ये तरतूद केली? म्हणजे बाबासाहेब मागासवर्गीय घटकाकरता त्यांच्या मनामध्ये किती प्रेम होतं, बुद्धाची मैत्री होती, बंधुत्व होतं, न्याय होता. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय हा बुद्धाच्या विचारातून घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये आणि तो मैत्रीभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340 कलम संविधानामध्ये तरतूद केली. इतर मागासवर्गीय वर्गांना, ओबीसी वर्गांना त्यामध्ये तरतुदी करून दिल्या. पण रिफ्रेशमेंटचा जो मुद्दा आला तर त्याची अंमलबजावणी झाली. तो इस देश को यदि अपने हाथ में लेना है तो वन मैन वन वोट वन वैल्यू की कीमत हर किसी ने जानना जरूरी है. बाबा साहब ने जो अपने को शस्त्र दिया है, इसके पहले तलवार की धार पे राजकारभार होता था, अभी एक वोट की धार पे राजकारभार होता है. अब वो वोट की ताकत को अपने को समझना है और वोट की ताकत को समझकर इस देश में जिस प्रकार से सम्राट अशोक ने अपना राज्य कारभार चलाया था, उसी डॉक्टर बाबासाहेब तथागत भगवान गौतम बुद्ध सम्राट अशोक को अभिप्रेत असणारा जर समाज आपण जर या संविधान परिषदेच्या माध्यमाने घडवू शकत असतील. सेनापती एकच असतो, 1000 लोकांची संख्या काही कामाची नाही. या परिषदेमध्ये आपण सर्व लोक सेनापती आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व विश्वाला हादरवून टाकलं आणि हलवून टाकलं. संपूर्ण समाज व्यवस्थेला, विषमतावादी वर्ण व्यवस्थेला, मनवादी व्यवस्थेला हादरवून टाकलं. तर तुम्ही आम्ही या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, भारतीय संविधानाच्या विचारावर जर आपण कार्य केलं, येणाऱ्या पिढीच्या कल्याणाकरता जर कार्य केलं, तर खरोखरच या सम्राट अशोकाच्या समजची जो सोने की चिडिया थी ते आपण खरोखरच निर्माण करू शकतो. ते भारतीय संविधानाच्या माध्यमातून करू शकतो. आणि जाता जाता एवढंच बोलेल की ही परिषद खरोखरच स्तुत सुंदर असं उपक्रम लांडगे साहेबांनी, आयोजकांनी इथे सुरू केलेली आहे. पहिलं पुष्प आहे आणि असं पुष्प निरंतर चालत राहील अशी मी मंगलकामना व्यक्त करतो. त्याचबरोबर अशोक सुरेश भट यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर एक कविता लिहिली आहे. जाळले गेलो तरी सोडले नाही तुला. हा समाज बाबासाहेबांचा आहे. बाबासाहेबांनी या समाजावर उपकार केलेले आहे. समाज म्हणजे भारतीय समाज, महार नाही, एससी नाही, बौद्ध नाही. भारतीय समाजावर ते कोणत्याही जाती धर्माचे असो, भारतीय स्त्री कोणत्याही जाती धर्माची असो, बाबासाहेबांचे उपकार आहे. तर जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, भीमराया घे तुझ्या या लेकराची वंदना. जय हिंद, जय भारत. बहुत ही जबरदस्त अध्यक्षीय भाषण में सर ने सारे मुद्दों को कवर किया है. रिफ्रेशमेंट की